आज गाडीनं काय काय करायला लावलं ना ते तुम्हाला सांगू शकत नाही. तिने मला ऐन टायमिंगला धागा दिला. नक्की काय विषय झाला ना ते बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज कॉलेजला दांडी मारून मी आलो होतो राहणार, कारण थोडंसं काम होतं ते म्हणलं उरकून घ्या. आल्यासारखी सगळी कामं बिमं करून म्हणलं आता घरी जाऊ. घरी गेल्याच्या नंतर माझ्या बरोबर एक खतरनाक सीन झाला आणि सकाळपासून दुपारपर्यंत राहणारच होतो, त्याच्यामुळे लय वैताग आला होता. बाकी घराबाहेर मनी प्लांट लावल्यावर खरंच पैसे येतात का? तर मी लावले आमच्या घराबाहेर, बघू काय होते. इकडे घरी पोहोचलो ना पोचलो की आजी म्हणली परत चल आपल्या दुसऱ्या वावरात जायचं. म्हणलं आज तर काय आपली आजी सुट्टी देत नाही. आणि गाडी पण किती भारी आहे बघा, वावरापर्यंत नीट गेली आणि जशी का तिथं पोचली की बंदच पडली आणि टाकी उघडून बघितली तर पेट्रोल संपले. असा वैताग आला होता ना मला की सांगताच येणार. आधी सकाळपासून राहणार होतो त्याच्यामुळे चिडचिड होत होती आणि त्याच्यात ही नवीन नाटक. तिथनं मग गेलो वावरात, जी काही कामं होती ती पटापटा केली आणि इतका दिवस आबाळ पडत होतं, नेमकं आज राहण्यात आलो तर कडक ऊन पडली, त्याच्यामुळे घसा नाही तर शरीरच सुकायची वेळ आली. पाणी बिनी पेल्यावर म्हणलं आता आपल्याला पेट्रोलची व्यवस्था केली पाहिजे. मग म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बाटली शोधली पाहिजे, कारण की पेट्रोल कशात आणायचं. लय शोधले पण बारकीच बाटली गावली. मग म्हणलं आता अजून एक दुसरी शोधली पाहिजे. बराच वेळ शोधकाम सुरू केल्यानंतर बाटली गावली. आता पेट्रोल पंप थोडासा लांब होता, त्याच्यामुळे मग गाडीला हात करायला थांबलो. मग कशी बशी एक गाडी भेटली तर तिने मला परत अर्ध्यातच सोडली. आता म्हणलं आपल्याला लय लांब चालायला लागणार. पण आज माझं नशीब चांगलं निघालं की आमच्या गावातनं सदा काका आले. लहानपणी यांच्याच गाडीतनं मी आमच्या शाळेत जायचो. त्यांना डायरेक्ट गाडी पंपावरच घेतली. बाटली भरून पेट्रोल घेतलं आणि आता म्हणलं पटकन गेलं पाहिजे. तिथनं एका सज्जन माणसाची गाडी भेटली, त्यानं मला माझ्या गाडीपाशी सोडली. पटकन बाटली गाडीत ओतली. तिथनं मग सरळ निघालो घराकडे. बाकी आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा. भेटू पुढच्या कडकत्या फडकत्या व्लॉग मध्ये.